तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जो काही लाभ होतो, जो काही फायदा होतो किंवा जे काही चांगले किंवा वाईट काम होतात ते तुमच्या संचित कर्मामुळे होतात. आणि म्हणून ते काय म्हणतात बघूया, घाली भार देवा न लगे देश डोई घ्यावा, देह प्रारब्ध अधीन सोसे अधिक वाडेशीन, व्यवसाय निमित्त फळ दे तसे संचित, तुका म्हणे फिरे भावंडीने दमजिरे. तर आपल्या योगक्षेमाचा भार देवावर घालावा, त्याकरिता संपूर्ण देश आपल्या डोक्यावर घ्यावा लागत नाही. हा देह आपलं शरीर प्रारब्धाच्या अधीन आहे, त्यामुळं त्याचा तुम्ही जेवढा हव्यास कराल तितके अधिक दुःख वाढेल. व्यवसायामध्ये किंवा कोणतेही कर्म करताना तुम्हाला जो काही लाभ होतो किंवा जे काही फळ मिळते ते केवळ निमित्त आहे, परंतु त्यामागे खरे कारण संचित आहे. संचित म्हणजे तुम्ही केलेले कर्म. तुम्ही चांगले कर्म केले असेल तर तुमचं काम चांगलंच होतं. आणि तुकाराम महाराज म्हणतात, जो मनुष्य स्वतःभोवती हौसेने गोलगोल फिरतो त्याला शेवटी भोवंड म्हणजे चक्कर येते व तेथेच त्याची फिरण्याची हौस जिरून जाते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगले वाईट जे काही फळ मिळते ते तुमच्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणेच मिळत असते असं या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण हरी.